हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही चाललो होतो घाटकोपरला. थोडं काम होतं आमचं म्हणून आम्ही घाटकोपरला चाललो होतो. रिक्षात बसलो दिवा स्टेशनला जाण्यासाठी. आणि गाईज मला आज नक्की सांगा की राशी ब्लॉगमध्ये किती वेळा लाजली असेल ते. पण नशिबात चांगलं होतं आमचं की आम्हाला एक्सिलेटर चालू भेटला. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनसाठी खूप वेट केली. गर्दी खूप होती ट्रेनला आज, काय माहिती का एवढी गर्दी होती. आणि मग नंतर आम्ही थोडा व्हिडिओ वगैरे घेतला ट्रेनमध्ये. गाईज घाटकोपर येईपर्यंत आम्ही उभंच होतो. आणि बघा मी तिला बोलली की तू आज साऊथची हिरोईन दिसते, परत लाजली. मग त्याच्यानंतर आम्ही लोकेशनवर जायला निघालो. मग पोचलो तिकडे. आणि मग जिथे आम्ही ज्या लेडीकडे सामान घ्यायला आलेलो तिने आम्हाला काही शूट घेऊ दिला नाही. मग आम्ही 4 वेळा आज मँगो ज्यूस पिला, पण वेगवेगळ्या जागेवरून. कुठे चांगला लागतोय ते, पण शूट काय मी घेतलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रेनने आलो परत मुंब्र्याला पोचलो. तर मुंब्रा देवीचं दर्शन वगैरे घेतलं, म्हणजे लांबूनच तर ट्रेनमधूनच घेतलं आम्ही. आणि मग नंतर दिवा स्टेशनला पोचलो. परत लाजली. मला नक्की कमेंटमध्ये सांगा किती वेळा लाजली. आणि मग बघा गाईज, दिव्याची गर्दीच संपत नाही. गर्दी कुठून एवढी आली दिव्यामध्ये काय माहिती. आणि मग आम्ही इथनं ॲक्सिलेटरवरनं आलो. मला राशी बोलते आपण ॲक्सिलेटरवरनंच का चाललो, चालत चल. तर मी बोलली ॲक्सिलेटर आपल्यासाठी म्हणून आपण जायचं ॲक्सिलेटरवरनं. एवढी पब्लिक जाते ना. मग तिला खायची होती पाणीपुरी आमच्या फेवरेट अंकलकडनं. मग तिला पाणीपुरी घेऊन दिली. मग तिने पाणीपुरी वगैरे घेतली. आणि मग आम्ही रिक्षात बसलो, घरी जायला निघालो. तर ग्लोबलला पोचलो गाईज. इथे ना शनिवारचं खूप मोठं मार्केट लागतो, तर तुम्ही नक्की या मार्केटमध्ये.